जगायचं तर आहेच. 2 ऑप्शन्स. एक, दुःख कुरवाळत जगायचं, किंवा 2, दुःखाला लाथ मारून जगायचं. दुसरं ऑप्शन ट्राय करून बघणार आहे. नाही जमलं तर आपलं दुःख आपल्याकडे आहेच. ते कुठे जातंय? अरे तेही जाईल सुलेखा, अगदी कायमचं जाईल, दूर जाईल. तुझ्या वाटेला आयुष्यामध्ये खूप सुख आहे, माझा विश्वास आहे. माझाही. जे हवंय ते यावेळी तरी मिळावं. तिला चहा वगैरे विचारलास का? हो, ती नाही म्हणाली. तू इतकी अनकम्फर्टेबल का आहेस? मी? हो तू. ती आल्यापासून तू इथे एकटीच बसली आहेस म्हणून विचारला. मी तिच्याशी काय बोलणार? तू तिच्याशी बोल असं कुठे म्हणतोय मी? हे बघ शुभ्रा, मला एवढंच म्हणायचं आहे की ती आजूबाजूला असताना अनकम्फर्टेबल राहायची काही गरज नाहीये. मनात काही गिल्ट असेल तर ते काढून टाक. अरे चंद्या, बरं झालं आलास की. हो, तुमचा निरोप मिळाला आणि निघायचं. अरे मला निघायचं आहे अर्ध्या तासात मंत्रालयात, बघून घे जरा. हे काय? अरे असं काय करतोस? त्या सफाळ्याच्या जागेचं डील केलंस ना तू? त्याच्या कमिशनचा चेक आहे, नाव बिव जरा घातलंय का बरोबर बघून घे. 60,000? का चुकीची अमाऊंट आहे का? हे बघ, तू आणि तो आपला अकाउंटंट पालांडे दोघं मिळून काय ते बघून घ्या. मी आपलं सही ठोकायचं काम केलंय. आता तुझा पहिला चेक म्हणून मी म्हटलं स्वतः देतो, पण सॉरी, थोडासा उशीरच झाला. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत साहेब. कर्तबगार माणसासाठी काहीही जास्त नसतं. आता तुझ्या हुशारीची किंमत पैशात नाही करता येणार, पण काय करणार, दुसरा मार्ग नाही. वाटेत सोडायचंय का तुला कुठे? तसं फाउंटनला एक काम होतं माझं. ठीक आहे, गाडीत बस. पुढचं आपण गाडीतच बोलू. चंदू, नाही काय नाही, जा जा. चांगला टाइम सुरू झालाय तुझा चंदू, आणि तुझ्या बापाचा आहे. एनिवे, मी निघते आता. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. खूप बरं वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. अगं, उलट आम्हालाच बरं वाटलं तू एवढी आवर्जून भेटायला आलीस. निघू मी? ठीक आहे. चल, मी येते तुला. नाही नाही आई, तुम्ही थांबा बाबांकडे. येते. सुलेखा, तू इथे राहायला नाही आले, बाबांना भेटायला आले होते. निघाले. अच्छा. प्रिया, काही प्रॉब्लेम आहे का? कशाबद्दल? तुला माझ्याशी बोलायचं वगैरे नाही असं आहे का? असं काही नाही. समोर असं अचानक कोणी आलं ना की काय बोलायचा प्रश्न पडतो. छे छे, जबरदस्ती नाही आहे बोलायची. आय नो. चला, आधी आणि शुभ्राला भेटून जा. बाय बाय.
आधी आत येऊ का? ये ना. चला मी निघते. चाललीस? एक दोन कामं आटपायची. बाय शुभ्रा. अच्छा. तुम्ही अमेरिकेला कधी जाताय? जाताय ना की मंथ एंडला जातोय आम्ही. तारीख अजून नक्की नाही झाली आहे पण नक्की जातोय. व्हिसा मिळाला? शुभ्राला मिळेल. बाय द वे शुभ्रा, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. वाड्यावर जे काही घडलं ते कळलं मला. जळत्या आउट हाऊस मध्ये शिरून तू प्रथमेशचा जीव वाचवलास. ग्रेट. खरंच. नाही पण त्यावेळी सोपान आजोबा नाही दिसले का ग तुला तिथे? सोपान आजोबांबद्दल तू का चौकशी करतेस? सोपान आजोबांबद्दल तू का चौकशी करतेस? असं काय करतो साधी? अरे मीच नाही का त्यांना तिथून मुंबईला आणलं होतं? चांगली 15-20 दिवस सेवा केली होती मी त्यांची. त्यांच्याबद्दल कळलं तेव्हा वाईट वाटलं रे, म्हणून विचारलं. तू आउट हाऊस मध्ये शिरलीस तेव्हा ते नव्हते का तिथे शुभ्रा? मला काही आठवत नाही. आय अंडरस्टँड. आउट हाऊस मध्ये एवढी आग लागलेली असताना, प्रथमेश तिथे अडकला असताना तू सोपान आजोबांना कुठे शोधणार नाही का? प्रथमेशला खूप लढा आहे वाटतं तुझा. नाही म्हणजे तू एवढा जीव धोक्यात वगैरे घातलास त्याच्यासाठी, म्हणून विचारलं. माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसासाठी मी माझा जीव धोक्यात टाकू शकते. आणि ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असेल त्यांचा जीवही घेऊ शकते. बापरे, तू एकदम जीव घेण्याच्या आणि देण्याच्या गोष्टी करायला लागलीस. आधी शुभ्रापासून सावधान. काय करता तुम्ही? सोडा. काय झालं? अरे मी मस्करी करत होते. आणि आय होप शुभ्रा सुद्धा तेच करत होती, नाही का शुभ्रा? नाही सुलेखा,
देव करो आणि तुझ्यावर कोणाचा जीव घेण्याची वेळ नाही. खरंच देव कर. येते मी. पूनम, आपला हा निखिल कुठे गेलाय नक्की? रायगडला गेलाय मित्रांबरोबर. रायगडला? इतके दिवस? कुठले मित्र? चांगल्या घरची मुलं आहेत. तुला बरं माहित? अहो त्यानेच सांगितलं मला. त्याला सांगितलं आणि तू ऐकलंस? कुसुमताई, निखिल लहान आहे का आता? तेच म्हणते मी, लहान नाहीये निखिल आता. पंख फुटलेत त्याला, पंख. कोण कुठली मुलं कुठल्या सवयी लावून नाही घेतल्या म्हणजे मिळवले. हे बघा, तुमचा विश्वास नसला ना तरी माझा निखिलवर पूर्ण विश्वास आहे. तुझा विश्वास नसायला काय झालंय? शेवटी काय बिघडला तर तुझ्यावर थोडंच येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? अगं लहानपणापासून कसा तरीच वाढलाय तो. शिस्त नाही, वळण नाही. बापाशी सुद्धा उद्धटासारखा वागतो, बोलतो तो. नाही, त्यात काय त्याची चूक नाहीये. मुलांवरती आईचा धाक असला ना की मुलं अशी बिघडत नाही. पण त्या बिचाराला का? मी त्याची आई नाही तर कोण आहे? आता काय ग, नात्याला नाव द्यायचं म्हणून आपण देत असतो, पण नुसतं नावापुरतं नातं जोडायचं असतं ना तर मी घरात आल्या आल्या निखिलला बोर्डिंग स्कूलला पाठवून दिला असता. बाळ म्हणालाही होता तसं, पण मीच नको म्हटलं. निखिल आपल्यापासून लांब गेला तर आपला लळा लागणार नाही त्याला. आता तरी काय मोठा लळा लागलाय? त्याला ही कारणीभूत तुम्हीच आहात. मी? हो, तुम्हीच. कुसुमताई, आठवतं निखिल लहान असताना एकदा त्याने काहीतरी चूक केली म्हणून मी त्याला धपाटा घातला, तर तुम्ही केवढा मोठा तमाशा केला होता. लहान मुलाला मारते काय, सावत्रपणा काय दाखवतेय. कुसुमताई, मला एक गोष्ट कळत नाहीये, सख्या आईने जर का मुलाचा कान धरला तर ते प्रेम, ती शिस्त, आणि हेच जर का सावत्र आईने केलं तर तो सावत्रपणा. माझ्यात आणि निखिल मध्ये भिंत उभी करायला तुम्हीच कारणीभूत आहात. घ्या, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. देवा, बघतोयस ना तू? बघतोच आहे तो, गेली कित्येक वर्ष बघतोय. कुसुमताई, माझंच चुकलं. त्याच वेळेला एक घाव दोन तुकडे करून मीच प्रत्येक प्रश्नाचा निकाल लावायला हवा होता. पण मी चुकीचा स्टँड घेतला. मी स्वतःला निखिल पासून तोडलं तुमच्यामुळे. ए पूनम, एवढा जर का माझा त्रास होत होता ना तर मला हाकलून द्यायची होती घरातून. जाऊन कुठेतरी पडलं असते अनाथ आश्रमात. तसं जर का करायचं असतं ना तर मी तेव्हाच केलं असतं. पण मी असं केलं का? नाही ना. तेव्हा मी नाती तोडली की जोडली याचा न्यायनिवाडा करण्याआधी थोडासा विचार करा आणि मग माझ्याशी बोलायला या. कळलं? तुझं अस्तित्व आजपर्यंत कायम नाकारला मी, पण आज मला गरज आहे. गरज आहे कोणावर तरी विश्वास ठेवायची. मला गरज आहे का आधाराची? माझ्या समोर ज्या गोष्टी उलगडत जात आहेत ना
त्यांनी भांबावून जायला होत आहे मला. मी बाकी काहीही मागत नाही, पण मला जे काही वाटतंय ते जर खरं असेल तर ते पचवण्याची ताकद मला दे देवा. पचवण्याची ताकद दे. अरे हा फोन का घेत नाहीये? काय झालं? कोणाचा राग काढतेस फोनवर? कोण नाही ग, जाऊ दे. अगं तू शिफ्टिंग कधी करतेस शुभ्रा? शिफ्टिंग? अगं दादाचा तो मित्र नाही का यायचा आहे. आई म्हणाली तुझी ट्रान्सफर माझ्या खोलीत झालीये. फक्त रात्री झोपायला येणार आहे मी. त्यात कसलं आलंय शिफ्टिंग? मेहमान नवाजी का फर्ज म्हणून विचारलं ग. शुभ्रा, आज ती आली होती ना? कोण? सुलेखा ग. जाता जाता तुमच्या खोलीत आली होती ना? हो. काय बोलली? कौतुक करत होती. कौतुक तुझं? हो, म्हणजे तोंडावर कौतुकच होतं, पण मनात काहीतरी वेगळंच होतं असं मला वाटत होतं. तशीच आहे ती. फक्त मला कळलंय हे. इतर कुणाला सांगून पटणार नाही. काय म्हणाली काय ती? आदिनाथांना म्हणाली की शुभ्रापासून सावधान. काय? व्हॉट आर यू सेइंग? हाऊ डेअर शी ती असं म्हणाली? हो. मग मीही वाकड्यात शिरले. पण खरंच आता मला असं वाटतंय की उगाच बोलले तिला मी असं. तू काय बोललीस? अगं प्रथमेशवरून विषय निघाला. ती म्हणाली की प्रथमेशला माझा खूप लळा लागलाय. प्रथमेशसाठी मी माझा जीव एवढा धोक्यात टाकला. माझ्या डोक्यात काय चणक आली काय माहित. म्हणजे मी कधीही कोणाला असं काही बोलत नाही. हो, पण तू काय बोललीस तिला? काय नाही ग. मी तिला म्हणाले की माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसासाठी मी माझा जीव धोक्यात टाकू शकते. आणि ज्याच्यापासून त्यांना धोका आहे त्याचा जीवही घेऊ शकते. वाव शुभ्रा. मग काय केली ती. आणि दादा? ते काहीच बोलले नाही. म्हणजे ही राऊंड तू जिंकलीस? तसं नाही ग. नंतर मला असं वाटलं की आपण उगाच उद्धटासारखं बोललो तिला. तिच्याशी तसंच बोलायचं असतं. मी तर म्हणते शुभ्रा, तू असे 4-5 डायलॉग्स तयार ठेव. आली समोर ना की फेकायचे तिच्या तोंडावर. आली समोर की फेकायचे तोंडावर. फ्लॅट कर कंप्लीट तिला. तू काय एवढी चिडतेस ग तिच्यावर? कारण जाऊ दे, फार मोठी स्टोरी आहे ती. सांगेन नंतर तुला. शुभ्रा, खरं सांगू, ह्या सुलेखाचं तुझ्या आणि दादाजवळ असणं हे एकच कारण आहे ज्यासाठी मला वाटतं तुम्ही दोघांनी अमेरिकेला गेलेलं बरं. खरंच प्रिया, ह्याच कारणासाठी मला असं वाटलं की मी आणि आदिनाथ अमेरिकेला जाऊ नये. म्हणजे काय ते मला माहित नाही, पण मला असंच वाटतं.